हॅलो फ्रेंड्स, फुकटचा सल्ला ह्या चॅनलसाठी मी अतुल सुधरे आज एक पुढला सल्ला घेऊन. मागच्या त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मेकअप जर नॅचरल दिसायला हवा असेल तर अर्धन टोन्समध्ये काम करा. पिंक, ब्लू, ग्रीन अशा पद्धतीचे कलर जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा मेकअप हा नॅचरल लेवलपासून उठून डिफरंट दिसायला लागतो. डिफरंट याचा अर्थ वाईट असा नाही. डिफरंट म्हणजे वेगळा, थोडासा हटके, कदाचित थोडा जास्त ग्लॅमरस असंही म्हणू शकतो आपण. मग ग्रीन, ब्लू, पिंक, येलो हे टोन वापरायचेच नाहीत का? किंवा वापरायचे तर ते कुठे वापरायचे हे आपण बघू. सर्वसाधारणत आपण जे वाक्य बोलतो की मानवी शरीर हे पंचमहाभूतातल्या माती तत्वापासून बनलं आहे, तर त्याचा जरा विचार केला तर आपण बघतो की आपल्या शरीराचा टोन हा पण ब्राऊन असतो. मातीमध्ये मिळणारे जे रंग आहेत ब्राऊन टोन्स, त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्या जवळ जाणारा आपला स्किन टोन असतो ब्राऊन. त्यामुळे अर्धन टोन्स आपल्या शरीरावर खुलतात. हिरवा रंग कुठे असतो? झाडांवर, पानांमध्ये. पानं जी जमिनीपासून वर उठलेली असतात, पानांचा जमिनीशी संबंध हलकासा तुटलेला असतो. झाडाच्या उंचीनुसार कमीपासून अधिकपर्यंत पण जमिनीपासून लांब गेलेला असतो. तेच हिरवं पान जेव्हा झाडावरनं तुटून जमिनीवर पडतं तेव्हा ते ऑटोमॅटिकली ब्राऊन कन्वर्ट होतं, सुकून जातं, ते ब्राऊन होतं आणि मातीत मिसळून जातं. हिरवं पान हे हिरवं तेव्हाच असतं जेव्हा ते झाडावर असतं. निळा रंग कुठे असतो? आकाशात. आकाश किंवा आकाशातला निळा रंग हा तर जमिनीपासून खूपच वर उठलेला असतो. मग त्या नियमानुसार थोडंसं आपण बघायला गेलं तर हिरवा रंग जेव्हा आपण वापरतो किंवा निळा रंग वापरतो तेव्हा आपण पृथ्वी तत्वापासून थोडंसं वर उठलेलो असतो आणि थोडंसं नॅचरलपेक्षा हटके वेगळं दिसायला सुरुवात होते. गुलाबी रंग हा बरेचदा थंडीच्या दिवसात आकाशात असतो. आकाश आपल्याला बरेचदा गुलाबी झालेलं दिसतं. गुलाबी रंगाच्या छटा आकाशात खूप वेळा थंडीच्या दिवसात दिसतात, पण त्या आकाशात असतात. सो पिंक हा पण पृथ्वीच्या तत्वात कधी मिळत नाही, तो आकाशात दिसतो. तर हे जेव्हा रंग वापरले जातात तेव्हा नॅचरलपासून आपण ग्लॅमरकडे किंवा अननॅचरलिटीकडे आपण उठतो किंवा वर प्रवास आपला सुरू होतो. डान्स हा प्रकार आपण बघितला तर क्लासिकल नृत्य, शास्त्रीय नृत्य, मग कथक असेल, भरतनाट्यम असेल, मणिपुरी असेल, कुचिपुडी असेल, कुठलाही शास्त्रीय नृत्य प्रकार जर आपण त्याच्या मूळ काही वर्षांमागे गेलो, हजारो वर्ष मागे, तर आपल्याला काय दिसतं? नृत्य कुठं व्हायचं तर देवळात व्हायचं, ईशस्तवनासाठी, देवाच्या स्तुती करण्याकरता, नाहीतर दरबारात व्हायचं राजस्तुती करता. पण मग दरबारातली ती राजस्तुती करणारी नृत्यांगना असेल किंवा मंदिरांमध्ये ईशस्तवन करणारी नृत्यांगना असेल, असते तर माणसांमध्येच. तिच्या आसपास असतात माणसंच, माणसांसमोरच ती तिचं परफॉर्मन्स देत असते. सो क्लासिकल नृत्य प्रकारांचा मेकअप करताना तुम्ही सहसा अर्धन टोन्समध्ये तो केलात तर ती नृत्यांगना, ती डान्सर ही अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेच, पण ती आपल्यातली वाटते. पण हेच फॅशन मॉडेल्स ज्या रॅम्पवर चालतात किंवा कॅबरेट डान्स, कॅबरेट हा असा डान्स प्रकार आहे की जो कॅबरेट डान्सर असेल किंवा रॅम्पवर चालणारी फॅशन मॉडेल असेल, ह्यांच्याकडे बघितलं तर त्या सामान्य स्त्रिया नसतातच किंवा नाहीत असं आपण गृहीत धरलेलं असतो. आणि म्हणूनच रॅम्पच्या पुढे ऑडियन्समध्ये बसलेली स्त्री किंवा कॅबरेट डान्स बघायला समोर ऑडियन्समध्ये बसलेली स्त्री आणि ते डान्सर्स किंवा रॅम्पवरचे मॉडेल ते सामान्य स्त्रीपेक्षा वेगळेच दिसणं अपेक्षित आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण हे तडकिले, फडकिले, भडकिले रंग बघतो, निळे, हिरवे, पिवळे, गुलाबी वगैरे वगैरे. आज तुम्ही हेलन, बिंदू ह्या ज्या कॅबरेट डान्सर्स आहेत, ह्या डान्सर्स जर तुम्ही बघितल्यात, जरा जुन्या काळात तुम्ही जाऊन ते चित्रपट बघितलेत तर त्यांचा मेकअप, त्यांचे डोळे असे चकचकीत रंगीबेरंगी रंगांचे असतात. मग त्यांच्या डोक्यावरची ती रंगीबेरंगी तुरे, पिसं
त्यांना मागे पुढे लावलेले त्यांचे ते पिसं बिसं आणि ते झगमगीत कपडे हे सगळे खूप रंगीबिरंगी असतात. का तर ती कॅबरेट डान्सर ही सामान्य स्त्रीपेक्षा वेगळीच दिसली पाहिजे ही अपेक्षा आहे. किंवा रॅम्पवरची मॉडेल हिरवे निळे आय मेकअप तर सोडच, हिरव्या निळ्या लिपस्टिक्स लावून फिरते, मी दिसते आपल्याला तिथे. पण ती मॉडेल त्या रॅम्पवर असते म्हणूनच छान दिसते. ती रॅम्पवरची मॉडेल त्या पद्धतीचा मेकअप घेऊन रस्त्याने चालायला लागली तर कुत्रे नक्की मागे लागणार तिच्या, कारण ती अननॅचरल दिसते, भयानकच दिसते ती त्या वातावरणातनं बाहेर आल्यानंतर. त्यामुळे ते मेकअप त्या त्या ठिकाणीच शोभतात. जे आपण पहिल्या एपिसोड्समध्ये बघितलं होतं की मेकअप करताना तुम्हाला विचार करायचा आहे की आपण तो का करतोय, मेकअप झाल्यानंतर काय होणार आहे, ती व्यक्ती कुठे जाणार आहे, किती लांबून लोक तिला बघणार आहेत, ती व्यक्ती कोण आहे, वगैरे वगैरे. या सगळ्याचा विचार करून आपल्याला मेकअप करायचा असतो. म्हणजे मेकअपचे कलर्स ठरवायचे असतात, टोन्स ठरवायचे असतात. सो हेलेन, बिंदू, पद्मा खन्ना अशा बायकांच्या तोंडावर त्या डान्स फॉर्ममध्ये त्या सिच्युएशनमध्ये ते रंग खुलून दिसतात. आणि क्लासिकल डान्सर जेव्हा अरंगेत्रम करत असते किंवा कथकचा एखादा परफॉर्मन्स करत असते त्यावेळेला अर्धन टोनमध्ये रंगवलेला तिचा चेहरा हा खूप मोहक आणि लोभसवाणा दिसतो. तर ह्या गोष्टींचा विचार मेकअप आर्टिस्टनी नेहमी करणं गरजेचं असतं. माझा हा आजचा व्हिडिओ आणि हा रंगीबेरंगी सल्ला ज्यांना आवडला असेल आणि पटला असेल त्यांनी लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर कराच करा. धन्यवाद.